नमस्कार मंडळी. आज आहे आषाढी एकादशी. आजच्या दिवशी अनेक संतांची पालखी हे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपुराला जायचं सौभाग्य यावर्षी तर लाभलं नाही, परंतु आम्ही हा उपवास पकडला होता. त्यामुळे रोहितने सकाळी उठून सगळं काही आवरून झाल्यानंतर लगेचच देवपूजा केली आणि धूपसुद्धा जाळली. कारण की घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर उसळ, दही आणि शेंगदाण्याच्या लाडवाचा नैवेद्य देवाला दाखवला आणि आम्ही तिघांनीही देवाला नमस्कार केला. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे देवा. नंतर आमच्या ऋतूचं दुपारचा खेळण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि रोहितला क्रिकेट खेळायला जायचं होतं. दुपारी ती उठून झाल्यानंतर आमचं ठरलं की आम्ही डीमार्टला जायचं. बाहेर निघालो तर जोराचा पाऊस सुरू होता आणि असा पाऊस हा कंटिन्यू 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे. मला असं वाटलं की वीकेंड आहे आणि डीमार्टला जायला खूपच ट्रॅफिक वगैरे लागेल, पण तसं काही झालं नाही. सुदैवाने ट्रॅफिक लागली नाही आणि आम्ही लवकरच डीमार्टला पोचलो. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही डीमार्टला आलो, त्यामुळे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूसुद्धा आम्हाला घ्यायच्या होत्या. डीमार्टला तशी गर्दी होतीच, पण ऋतू स्टार्टिंगला थोडा वेळ राहिली आणि आमच्यासोबत अशी तीसुद्धा शॉपिंग करायला लागली की मलासुद्धा हे बॅगमध्ये टाकायचं वगैरे तिचं चाललं होतं. पण थोडा वेळ झाल्यानंतर तिला कंटाळा यायला लागला, कारण की तिथे तिला खेळायला कोणीच दिसत नव्हतं आणि आजूबाजूला खूपच लोकं वगैरे दिसत होते. सगळं शॉपिंग करून झाल्यानंतर अशीही आमची ट्रॉली बॅग ढीगभर भरली होती. रात्री लेट झालं आणि डीमार्टचा क्लोजिंग टाईम होता, त्याच्यामुळे आमचं बिलिंग लवकर झालं आणि बाहेर निघतो तोवर बघतो तर काय की खूपच पाऊस सुरू होता. कसं तरी आम्ही सामान गाडीमध्ये टाकलं आणि घरी पोचलो.